क्या बात आहे. रसिको, या अंतरंगातल्या उमलत्या काळांमध्ये आपण असं धुंद होऊन जाऊया आणि घेऊया छोटासा ब्रेक. भेटूया ब्रेक नंतर सनफिस्ट मारीलाइट रेशीम गाठीमध्ये. ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सनफिस्ट मारीलाइट रेशीम गाठीमध्ये. आता काय? आता झाकली मूठ म्हणजे जे प्रेम मजला लागले तुझ लाविले लागेल का, जे वेड मजला लागले. एक सांगू, मला तुझ्यासारखं वेड नाही लागणार, मला खूप चांगलं वेड लागेल. आणि मी खूप काय फार बोलतोय का मी? ठीक आहे, आपण पुढच्या राऊंड कडे बोलूया. पुढचा राऊंड, पुढची फेरी अर्थात झाकली मूठ. अशी एखादी घटना जी घडली असेल, प्रसंग ज्यामुळे तुमचं बॉन्डिंग अधिक घट्ट झालं, एकमेकांना जास्त ओळखू लागलात. आम्ही लग्नानंतर म्हणजे आता 10 वर्ष झाली, जेव्हा 6 महिने झाले होते तेव्हा आम्ही म्हणालो वेगळापण म्हणून आम्ही माथेरानला गेलो होतो. आणि आम्ही मार्केटमध्ये गेलो आणि रिटर्न येताना अचानक एवढा काळोख झाला, कारण तिकडे लाईट्स नसतात असं वगैरे. आणि आमचं हॉटेल मार्केटपासून लांब दूरवरती होतं, पण अतिशय काळोख, आमच्याकडे काहीच नव्हतं म्हणजे. आणि समोरचं अगदी 3 फुटावरचं पण कोण दिसणार नाही असा रस्ता ओळखणं अतिशय कठीण होतं. त्यावेळी हिच्याकडे मोबाईल होता आणि त्यामध्ये छोटीशी टॉर्च होती, त्याच्यावरती आम्ही गेलो. आणि म्हणजे दोघांवरती म्हणजे काहीच सहारा नव्हता, तसं असताना सुद्धा दोघांचा एकमेकाला आधार असून आम्ही बरोबर हॉटेलपाशी पोहोचलो. म्हणजे तो जवळजवळ 15-20 मिनिटाचा वॉकिंग होता, पण अतिशय त्या अंधारात जर एकमेकांची साथ नसली असती ना तर अतिशय कठीण गेलं असतं. हा म्हणजे एक एक्झाम्पल सारखं आमच्या लाईफ मध्ये अनेकदा अशी सिच्युएशन आली, आता पुढे काहीच नाही, पण एकमेकाला असल्यामुळे आम्ही नेहमीच तो पार करू शकलेलो आहोत. नक्कीच. आणि अशी एकमेकांची साथ कधीही सोडू नका तुम्ही. लव्ह बर्ड्स. मला एक अगदी अलीकडचीच आठवण सांगतो की आपलं प्रेम घट्ट होण्याकरता फार मोठ्या घटनांची गरज नसते. आता श्रावण झाला नुकताच आणि मला स्वतःला सामिष अतिशय आवडतं, पण श्रावणात केवळ हिच्या भावना जपण्याकरता म्हणून मी पूर्णपणाने सामिष खाणं सोडलेलं होतं. पण महत्वाची गोष्ट अशी की श्रावण ज्या वेळेला संपला त्यावेळेला मला न सांगता ही माझ्या आवडत्या हॉटेलमधून सामिष घेऊन आली. मला असं वाटतं अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं रेशीम गाठी बळकट होत जाते. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. हम तुम. माझ्या मोठ्या मुलाच्या 9 वर्षानंतर दुसरा मला जन्म झाला माझा. आणि जन्माच्या दुसऱ्या दिवशी तो अतिशय सिरियस झाला आणि त्यावेळेला काय माझं ऑपरेशन झालं होतं आणि मी टक्क बेडवर होते. तर त्यावेळेला 17 दिवस माझा मुलगा NICU मध्ये होता, इंटेन्सिव्ह केअर मध्ये. तर त्या अवधीमध्ये आमच्या जवळ तसं कोणीच नव्हतं, पण माझ्या मिस्टरांनी, नवऱ्याने माझ्या जी सेवा केली आमच्या दोघांची ना, ती मला वाटतं कुठलीही बाई करू शकत नाही. त्यामुळे मी बेडवर सगळं पाहत होते की ते मुलाला सगळं नेऊन देणं, म्हणजे त्याच्यामध्ये माझी पण सेवा करणं. आणि तेव्हाच मी निश्चय केला की मी जे काय निर्णय घेतलेला आहे, म्हणजे लग्न मी जे सिलेक्शन केलंय ते मला खरोखर म्हणजे आयुष्यभर मला त्यांची साथ अशीच मिळणार आहे. आणि त्यानंतर माझा मुलगा अतिशय चांगला झाला, तो 15 वर्षाचा आहे आणि हे आमच्या आयुष्यातले फार मोठं सांगण्याची गोष्ट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच आपला कार्यक्रम रेशीम गाठी ही किती घट्ट असतात, प्रत्येक जोडप्याच्या अनुभवावरून कळतं नाही. चंद्रशेखरजी काय वाटतंय? आज सह्याद्रीच्या या रेशीम गाठी कार्यक्रमात अत्यंत जुना आणि प्रेमळ माझा असा मित्र जो छान गातो, आनंद, त्याने मला खरंच इथे भेटून आनंद दिला. त्याबद्दल रेशीम गाठीचे मी मनापासून आभार मानतो. बऱ्याच वर्षांनी आम्ही भेटलो. दुसरं असं की पाटकरांनी एक छान तक्रार केली की खूप फास्ट बोलते, मला आजपर्यंत कळलं नाही वगैरे. पण इफ आय नॉट मिस्टेक, तुमचा एक मुलगा अत्यंत जागतिक कीर्तीचा असा चित्रकार आहे. तुम्ही फास्ट बोलताना त्याच्यापेक्षाही फास्ट तो चित्र काढतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हा गुण त्याच्यात तुमच्यामुळे उतरला. आणि यांची पण ती गोष्ट एक 15 मिनिटाचा का होईना, पण तो अंधार म्हणजे असं काळ खायला आला काय असं वाटतं, जरा चुकलं तर कुठे जाईल. आणि आयुष्यात अशा अनेक वेळा अंधार संकट येतील, पण तुम्ही दोघं एकत्र असल्यावर टॉर्च रेडीच आहे. क्या झाकली मूठ उघडल्यानंतर यांचा जो प्रकाश पडला म्हणा, बॅटरीचा म्हणा किंवा यांचा अनुभवाचा म्हणा किंवा एकत्र राहण्याचा म्हणा, यावर एक छोटासा ब्रेक घेऊया. भेटा ब्रेक नंतर सनफिस्ट मारीलाइट रेशीम गाठीमध्ये.